हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत नानकटाई बनवायची सोपी पद्धत। त्यासाठी एका मिक्सरमध्ये साखर आधी पावडर करून घेऊया, मग तूप घालून त्याला फुल क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत मिक्सीमध्ये फिरून घेऊया। आता त्यात 1 स्पून तेल घालून घेऊया शायनिंग येण्यासाठी। तर परत त्याला मिक्सीमध्ये फिरून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मिक्सर किती क्रीमी झालं आहे ते। हे झालं आपलं वेट इंग्रेडियंट्स रेडी। आता एका भांड्यामध्ये मैदा, बेसन आणि रवा हे सगळे ड्राय इंग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया। आता 1 पिंच सॉल्ट टाकून मिक्स करून घेऊया। आता वेट आणि ड्राय हे दोन्ही इंग्रेडियंट्स एकत्र करून मिक्स करून घेऊयात। आता यात वेलची पावडर टाकूयात। आता यात 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा टाकून मिक्स करून घेऊयात। आता यात बदाम, काजू आणि पिस्ता जे तुमच्या घरी अवेलेबल आहेत ते ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता। आता सगळं एकत्र मिक्स करून एकजीव करून घ्या। भरभरून ड्रायफ्रूट्स टाका, बिकॉज ड्रायफ्रूटचीच खरी मजा आहे याच्यात। आपल्याला चपातीसारखा कणक नाही कालवायचं आहे, जस्ट सगळे इंग्रेडियंट्स एकत्र करून त्याला नानकटाईचा शेप द्यायचा आहे। तुम्ही मोल्डचा उपयोगसुद्धा करू शकता, बट इथे मी मोल्डचा उपयोग न करता हातानेच शेप देते आहे। Now preheat the microwave at 200 degrees. आता सगळे नानकटाई मायक्रोवेवच्या प्लेटमध्ये अरेंज करून घेऊया। आता नानकटाईला बेक करून घेऊयात ॲट 200 degrees for 22 minutes. आता आपले ड्रायफ्रूट नानकटाई रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान क्रॅक्स पडले आहेत। आता बॅक साईड फ्लिप करून चेक करूया। तुम्ही पाहू शकता किती छान लाईट ब्राऊन कलर आला आहे। Watch for chocolate nankatai recipe in next video. You should definitely give this a try. Subscribe our channel for more such authentic recipes in a very simple way. Thank you.